घेतलेला आहे। नवीन वर्षाची सुरुवात होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जवळपास 10 मोठमोठे आनंदाचे निर्णय आता घेऊन टाकले आहेत। यामध्ये सर्वात मोठा आनंदाचा निर्णय आता घेऊन टाकलाय तो म्हणजे 2026 या नवीन वर्षामध्ये तुम्हाला लाईट बिल अजिबात येणार नाही। होय, तुम्ही बरोबर ऐकताय। मागच्याच महिन्यामध्ये लाईट बिल बंदची घोषणा झाली होती। येणाऱ्या 26 जानेवारी पासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे। सरकारने महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांना आजपासूनच मीटर काढायला ऑर्डर सुद्धा दिली आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यावर लक्ष घातले आहे। त्यामुळे फास्ट काम होणार आहे। महावितरण विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना आता ही ऑर्डर सुद्धा दिलेली आहे। 2026 मध्ये एकाही नागरिकांना इथून पुढे लाईट बिल आता भरावी लागणार नाही। येणाऱ्या 26 जानेवारी पासून याची अंमलबजावणी काटेकोरपणे होणार आहे। आताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात मोठी घोषणा आता केली आहे। तुम्ही सुद्धा या ठिकाणी पाहिले सुद्धा आहे। गेल्या 10 वर्षातील इतिहासात पहिल्यांदाच वीज बिल बंदचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे। तर बघा, याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणालेत तुम्ही सुद्धा आत्ताच व्हिडिओच्या सुरुवातीला ऐकलं आहे। आपल्या महाराष्ट्रातील जवळपास 2,40,00,000 नागरिकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी बातमी आता वीज बिलाबद्दल नागरिकांसाठी दिलेली आहे। 26 जानेवारी पासून 12 जिल्ह्यातील सर्वांना लाईट बिल बंद होण्याबद्दलचा मोठा फायदा होणार आहे। या लाईट बिल बंद होण्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री साहेब आता स्पष्टपणे म्हणालेत की हे 5 प्रकारचे नागरिक वगळून सरसकट सर्वांना आता या वीज बिल बंदचा निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे। येणाऱ्या 26 जानेवारी आता या महिन्यापासून ग्राहकांना लाईट बिल अजिबात येणार नाही। कारण सरासरी बिल आणि मीटर रिडिंगचा जो काही गोंधळ या ठिकाणी होत होता यातून ग्राहकांची आता कायमची सुटका करण्यासाठी महावितरण म्हणजेच MSEBला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता कडक सूचना देखील आता दिल्या आहेत। सरकारने आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 10 मोठे आनंदाचे निर्णय घेण्यात आलेत। त्यामध्ये सर्वात मोठा आणि फायद्याचा निर्णय म्हणजे वीज बिलचा। अनेक नागरिकांच्या मागच्या 2 महिन्यांच्या पाठीमागे तक्रारी येत होत्या की आता सातत्याने आम्ही कमी लाईट बिल वापरून पण आम्हाला लाईट बिल जास्त कसं काय येत आहे। पहिला आम्हाला 300-400 रुपये लाईट बिल येत होतं, परंतु आता मीटरमध्ये काहीतरी घोळ झालेला दिसतोय आणि आमचं बिल 1200-1500 रुपये येऊ लागले। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून या सर्व घोटाळ्यांचा कंटाळा आता नागरिकांना आल्याचं ओळखून लाईट बिल बंदची घोषणा या ठिकाणी केल्या। त्यामुळे आता हे 5 प्रकारचे नागरिक सोडून सर्वांना पुढील 5 वर्षापर्यंत आता लाईट बिल अजिबात येणार नाही। महावितरणाकडून म्हणजेच MSEB कडून एक नवीन शक्कल आता लढवण्यात आलेली आहे, ज्यांचा फायदा आता ग्राहकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे। आता ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार इथून पुढे वीज आता वापरता येणार आहे आणि जितका विजेचा तुम्ही वापर करताय तितकेच बिल आता तुम्हाला भरता येणार आहे। अजिबात तुम्ही वापरलं नसलेलं लाईट बिल म्हणजेच पहिला काय होत होतं, तुम्ही वीज त्या ठिकाणी वापरलेली नसती। काही जण उन्हाळ्यात वगैरे गावाला जातात तरी सुद्धा लाईट बिल त्यांना वाढवून येते आणि त्यामुळेच या सर्वांचा वैताग त्या ठिकाणी आल्याने सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यात आलाय। म्हणजे जितका विजेचा वापर तुम्ही करताय तितकेच वीज बिल आता तुम्हाला भरता येईल। आणि यामधील काही ठराविक नागरिक असे पण आहेत त्यांचे पूर्णपणे आता लाईट बिल घरगुती या ठिकाणी माफ करण्याचा निर्णय सुद्धा सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलाय। याचा अधिकृत GR देखील आलेला आहे। तो GR सुद्धा या ठिकाणी पुढे तुम्हाला लगेच सांगणार आहे। कारण कर्नाटक सारखं आता करायचा सरकारच्या माध्यमातून निर्णय आता घेण्यात येणार आहे। गेल्या 10 वर्षातील राज्य सरकारच्या माध्यमातून ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेतलाय। याची अंमलबजावणी 26 जानेवारी पासून आता लागू होणार आहे। राज्य सरकारकडून महावितरण म्हणजेच MSEBला तशा प्रकारची ऑर्डर सुद्धा देण्यात आली आहे। आता ही व्यवस्था महावितरणाकडून करण्यात आली आहे। काय आहे संपूर्ण माहिती आता या ठिकाणी सर्व व्हिडिओच्या माध्यमातून पुढील 2 मिनिटांच्या आतमध्ये जाणून घेऊया। त्यामुळे पुढील 5 वर्षापर्यंत लाईट बिल जर तुम्हाला अजिबात येऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। 26 जानेवारी पासून लाईट बिल तुम्हाला अजिबात येणार नाही। कारण आता घराघरामध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर आता सरकारच्या माध्यमातून मोफतपणे लावले जाणार आहेत। गेल्या 6 महिन्यापासून स्मार्ट मीटर लावण्यात येणार अशा प्रकारे सरकारच्या माध्यमातून बोललं जात होतं। अखेर नवीन वर्षाच्या जानेवारी महिना सुरू झाल्या सरकारच्या माध्यमातून हा सर्वात मोठा निर्णय घेतलाय। त्यामुळे स्मार्ट प्रीपेड मीटर आता प्रत्येकाच्या घरामध्ये आता 26 जानेवारी पासून लावले जाणार आहेत।
काही जिल्ह्यामध्ये आता हे स्मार्ट प्रीपेड मीटर लावणं सध्यालाच या ठिकाणी मराठवाडा वगैरे या ठिकाणी सुरू झाले। कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू झाले ते तुम्हाला लगेच पुढे सांगणार आहे। मीटर रिडिंगच्या मध्ये जो काय गोंधळ निर्माण होत होता, ज्यामुळे अव्वाच्या सव्वा येणारं लाईट बिल, यावर तोडगा म्हणून नव्याने प्रीपेड स्मार्ट मीटर इथून पुढे 26 जानेवारी निमित्त सर्वांच्या घरामध्ये या 12 जिल्ह्यामध्ये लावले जाणार आहेत। मुख्यमंत्री साहेबांकडे गेले 3 ते 4 महिने झालं नागरिक तक्रारी करत होते, जसं की आम्ही 2च बले वापरतो, आमच्या घरामध्ये टीव्ही पण नाही, एसी पण नाही, फ्रीज पण नाही, तरी पण आमच्या या ठिकाणी घरामध्ये अव्वाच्या सव्वा लाईट बिल कसं काय येऊ लागलंय, अशा तक्रारी नागरिकांच्या सातत्याने येत होत्या। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी डायरेक्ट महावितरण म्हणजेच MSEBीला तशा प्रकारच्या सूचना या ठिकाणी आता देण्यात आलेत। यामध्ये असे पण काही मोजके नागरिक आहेत, त्यांना कर्नाटकासारखं 20 घरगुती लाईट बिल त्या ठिकाणी बंदचा निर्णय घेतलाय। तुम्हाला सुद्धा माहित आहे, आपल्या राज्याच्या साईडचं एक राज्य आहे ते म्हणजे कर्नाटक, कोणाला सुद्धा घरगुती लाईट बिल सुद्धा अजिबात येत नाही। त्यामुळे आता या 12 जिल्ह्यातील सर्व नागरिकांना घरगुती लाईट बिल सुद्धा अजिबात येणार नाही। कोणते 12 जिल्हे आणि नेमकं या ठिकाणी तुम्हाला कसा फायदा करून घ्यायचा आहे हेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आल्या। सरकारच्या माध्यमातून अधिकृत घोषणा आता वीज बिल बंदची करण्यात आल्या। कोणत्या जिल्ह्यामध्ये आता स्मार्ट प्रीपेड मीटर आता बसवून देण्यात येणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये कर्नाटकासारखं पूर्णपणे लाईट बिल माफ करण्यात येणार आहे, नक्की बघायचं आहे। आता स्मार्ट प्रीपेड मीटर या प्रीपेड या शब्दावरूनच तुम्हाला अंदाज लागला असेल की वीज ग्राहकांना त्यांच्या मर्जीनुसार जितकी वीज वापरायचे तितकेच इथून पुढे आता तुम्हाला पैसे या ठिकाणी द्यावे लागणार आहेत। थोडक्यात जर आपण डोक्याने विचार केला तर ग्राहक जेवढ्या रकमेचा रिचार्ज आपल्या मोबाईलमध्ये करतो, म्हणजेच आपण जिओ असेल, एअरटेल असेल, तसेच वोडाफोन असेल, तर या मोबाईलला आपण रिचार्ज करत असताना जसं की 350चा करतात, त्या ठिकाणी 299चा करतात, 99 रुपयाचा रिचार्ज करतात, तशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी रिचार्ज करून लाईट बिल आता तुम्हाला आता तुमच्या पद्धतीने भरावं लागणार आहे, म्हणजेच एकदम स्वस्तमध्ये करता येणार आहे। परंतु तुम्ही हे विसरू नका की कर्नाटकासारखं अनेक राज्य त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये लाईट बिल बंदची घोषणा झाल्या, म्हणजेच या 12 जिल्ह्यामध्ये आता त्या ठिकाणी घरगुती लाईट बिल बंद करण्याचा निर्णय झाला आहे। कारण सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले की या 2025 मध्ये अवकाळी पावसामुळे जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झाले, अनेकांची घरं उद्ध्वस्त झालेत, गोरगरीब शेतकरी असतील, तसेच अनेक नागरिक असतील, पिवळे व केशरी रेशनधारक नागरिक असतील, त्यांना या ठिकाणी मोठा त्रास यावर्षी सहन करावा लागलाय आणि त्यांचं नुकसान झाल्याचं लक्षात घेऊन 2026 ते 2030 पर्यंत पूर्णपणे घरगुती लाईट बिल माफ करण्याचा निर्णय या 12 जिल्ह्यांसाठी सरकारच्या माध्यमातून आता देण्यात आला आहे। परंतु असे पण काही जिल्हे आहेत त्यांना स्मार्ट प्रीपेड मीटर आता या ठिकाणी जानेवारी आता 26 म्हणजे 26 जानेवारी निमित्त आता कोणाकोणाला बसवून देण्यात येणार आहे, याचा फायदा तुम्हाला कसा घ्यायचा आहे पहा। आता तुमच्या घरामध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर मोफतपणे MSEB कडून आता बसवण्यात येणार आहे। मग आता तुम्ही महिन्यासाठी जेवढा काही रकमेचा तुम्ही विजेचा वापर करता तेवढी रक्कम तुम्हाला इथून पुढे द्यावी लागणार आहे। त्यासाठी ग्राहकांना तेवढेच पॅकेज इथून पुढे रिचार्ज आता या ठिकाणी करावं लागणार आहे। आता विधानसभेमध्ये विरोधकांनी आवाज सुद्धा उठवला होता की महाराष्ट्र राज्याकडे निधी या ठिकाणी अजिबात बघा, महाराष्ट्र राज्याकडे निधी काय अजिबात कमी नाही, केंद्रात पण भाजप सरकार आहे, राज्यात पण भाजप सरकार आहे आणि त्यामुळे केंद्राकडून काहीतरी निधी मागवा, त्या कर्नाटकासारखं काहीतरी शिका, कारण कर्नाटकानं पूर्ण राज्याला, राज्यातील जनतेला पूर्णपणे घरगुती लाईट बिल सुद्धा माफ केलंय, तसं काहीतरी या ठिकाणी मोफतपणे करा, तुम्ही अजिबात का करत नाही, असं विरोधकांनी टीका केल्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सकारात्मक भूमिका या ठिकाणी बजावल्याचं पाहायला मिळतंय। आताच मुख्यमंत्री साहेबांनी व्हिडिओच्या सुरुवातीला या ठिकाणी घोषणा केल्या, तुम्ही सुद्धा पाहिलेलं आहे। मग आता पुढील 5 वर्षापर्यंत काही नागरिकांचे घरगुती लाईट बिल आता माफ करण्यात येणार आहे। यासाठी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आल्या। तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यात आहे का नक्की बघायचं आहे। तसेच 26 जानेवारी पासून काही नागरिकांना आता प्रीपेड स्मार्ट मीटर बसवून देण्यात येईल। राज्य शासनाकडून मोफत या ठिकाणी प्रीपेड स्मार्ट मीटर घराघरामध्ये तुम्हाला बसवून देण्यात येणार आहे। घरगुती, औद्योगिक, कमर्शियल, शेतकरी या कॅटेगरीजमध्ये MSEB आता ग्राहक महावितरणाचे जे काय अधिकारी आहेत त्यांनी ऑर्डर दिल्या, त्यामुळे सर्वात जास्त घरगुती वीज ग्राहक जे आहेत
त्यांना होणार आहे। त्यामुळे स्मार्ट प्रीपेड मीटर घरगुती वापर करणाऱ्या नागरिकांसाठीच इथून पुढे प्रत्येक घरामध्ये आता लावले जाणार आहेत। MSEB कडून तसं सांगण्यात पण आलंय। आता त्याची सुरुवात नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर शहरासह 25 वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर आता बसून देण्यात येणार आहे। यासाठी राज्य सरकारकडून 4500 कोटी रुपयांचा निधी सुद्धा वर्ग करण्यात आला आहे। यामध्ये सर्वात जास्त फायदा 12 जिल्ह्यातील नागरिकांना होणार आहे, कारण त्यांचा घरगुती लाईट बिल जे येतंय ते सुद्धा माफ करण्यात येणार आहे। मग आता कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आता पूर्णपणे लाईट बिल माफ करण्यात येणार आहे आणि कोणकोणत्या 25 जिल्ह्यामध्ये प्रीपेड स्मार्ट मीटर बसून देण्यात येणार आहे, हेच तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे। आता बघा नागरिकांनो, यामध्ये MSEB कंपनीतर्फे एका खाजगी एजन्सीकडून शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये तुमचा आता सर्वे करायला MSEBचे अधिकारी सुद्धा आता येणार आहेत। आता त्यांचा रिपोर्ट कंपन्याकडे जमा करण्यात येणार आहे आणि MSEBने स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याची पूर्ण तयारी सध्याला केल्या। या 25 जिल्ह्यामध्ये आता हे स्मार्ट प्रीपेड मीटर येत्या 8 दिवसांच्या आतमध्ये या ठिकाणी लावण्यात येणार आहे। मग ते 25 जिल्हे नेमकं कोणते आहेत? बघा, या 25 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात सुद्धा आल्या। यामध्ये तुमचा जिल्हा आहे का? तुमचा जर जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा मोफत स्मार्ट मीटर आता लावण्यात येणार आहे। तसेच यामध्ये काही जिल्ह्यामध्ये आता पुढील 5 वर्षापर्यंत लाईट बिल अजिबातच येणार नाही। तर ते जिल्हे नेमकं कोणते आहेत ते पण तुम्हाला सांगतो, परंतु पहिल्यांदा या ठिकाणी तुम्हाला आता सांगणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आता मोफत त्या ठिकाणी लाईट बिल आता तुम्हाला होणार आहे। तुम्हाला स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहे का? या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजिबात लाईट बिलच येणार नाही। त्या जिल्ह्यांची यादी काय आल्या बघा, तुम्हाला सांगतो। या ठिकाणी पहिला जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे जळगाव जिल्हा, दुसरा जिल्हा जालना, तिसरा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 4 नंबरचा जिल्हा आहे धाराशिव, 5 नंबरचा जिल्हा अमरावती, 6 नंबरचा जिल्हा अकोला, त्यानंतर नागपूर आहे, परभणी, त्यानंतर रायगड, नंदुरबार, हिंगोली, नांदेड, त्यानंतर पुढचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग। बघा तुमचा जिल्हा आहे का पुढे? ठाणे, त्यानंतर आता पुढं पालघर आहे, धुळे आहे, त्यानंतर पुणे जिल्हा, लातूर, त्यानंतर पुढचा जिल्हा बुलढाणा, नाशिक, त्यानंतरचा अहिल्यानगर, सोलापूर, सातारा, हे जे जिल्हे सांगितलेत तर या जिल्ह्यामध्ये आता घरगुती प्रीपेड स्मार्ट मीटर आता ग्राहकांना बसवण्यात येणार आहे। 10,72,000 घरगुती, 20 ग्राहकांना नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर आता याचा फायदा पहिल्या टप्प्यामध्ये आता देण्यात येणार आहे। थकलेले लाईट बिल ते वसूल करण्यासाठी कंपनीकडून केले जाणारे प्रयत्न आणि गरज पडली तर लाईटचे कनेक्शन कट करण्याची जी काय कारवाई होती तर याला मोठा आळा बसणार आहे। कारण पहिला MSEB व ग्राहकांमध्ये मोठा वाद या ठिकाणी वाढले होते, म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे तुम्ही आता मोबाईल सारखं रिचार्ज करायचं आहे तरच तुम्हाला घरामध्ये लाईट बिल येणार आहे, असे साधे समीकरण आता यामध्ये असणार आहे। याचा प्रभाव पडेल तो म्हणजे लाईट बिल तुमचं थकणार नाही, वसुलीची गरज अजिबात भासणार नाही। कारण प्रत्येक ग्राहक त्यांच्या आवश्यकतेनुसार जसं आपण मोबाईलला रिचार्ज करतोय तशा प्रकारे आता या ठिकाणी आता तुम्हाला रिचार्ज करून लाईट आता वापरता येणार आहे। तसेच कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये घरगुती लाईट बिल अजिबात येणार नाही। कर्नाटकासारखा लाईट बिल न येण्याचा निर्णय सरकारमध्ये आता घेण्याची शक्यता कोणत्या जिल्ह्यांसाठी आहे बघा। सरकारने सांगितले वीज बिल जे थकीत आहे, बघा सर्वांनी लक्षात ठेवा, वीज बिल जे थकीत आहे तर 18,000 ग्राहकांकडे जवळपास 265 कोटींची थकबाकी आता असल्याचं MSEBच्या काही सूत्रांनी महत्त्वाची माहिती दिल्या। ती आता वसूल करण्यासाठी MSEBला कर्मचाऱ्यांना वेळोवेळी कडक मोहीम हाती घ्यावी लागते। काही वेळेला कनेक्शन सुद्धा कट करावे लागते। स्मार्ट मीटरमुळे थकबाकीचं प्रमाण आता शून्यावर येणार असल्याचं MSEBच्या आता काही सूत्रांनी स्पष्टपणे सांगितलंय। आता लवकरच घरामध्ये तुमच्या स्मार्ट प्रीपेड मीटर आता सरकारच्या माध्यमातून आता लावलं जाणार आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कर्नाटकासारखं अनेक या ठिकाणी शेतकरी कुटुंब जे आहेत, अनेक शेतकऱ्यांचे जे जिल्हे आहेत त्यामध्ये माफ करण्याचा निर्णय या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये होण्याची शक्यता आहे। यामध्ये विशेषतः छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा
या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा वीज बिल बंद होण्याचा निर्णय सरकार घेऊ शकतंय असं या ठिकाणी आता सूत्रांच्या माध्यमातून आता महत्त्वाची बातमी समोर आल्या। कर्नाटक राज्य हे पूर्णपणे काँग्रेसचं आहे आणि आपलं राज्य भाजपचं आहे आणि केंद्रात पण भाजपला सपोर्ट आहे, त्यामुळे लवकरच हा निर्णय घेण्याची एक आशा शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।